आजची आपली रेसिपी आहे गुळपापडी। गुळपापडीसाठी मी फ्राय पॅनमध्ये मोठे 3 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये 400 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला मी एका मागल्या व्हिडिओमध्ये म्हणजे मेथी आणि हळदीचे जे लाडू दाखवले त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की गव्हाचं पीठ मी कसं करते। पुन्हा एकदा सांगते, गव्हाला अंकुर आणते, ते भाजते आणि मग मी आपल्या घरातल्या घरघंटीवर मी ते दळते, त्यामुळे ते खूप सुंदर होतं, पौष्टिक होतं त्याचं। आता ह्याच्यामध्ये मी जे 400 ग्रॅम जे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यात पाव किलो मी गूळ घेतलेला आहे आणि हे गूळ आता हे गरम आहे पीठ भाजलेलं, तर त्याच्यामध्ये मी ते वितळून घेणार आहे। मी खालनं गॅस बंद केलेला आहे आणि होईल तेवढं मी त्याच्यामध्ये वितळून घेणार आहे। ॲक्च्युली काय करते मी की इकडे ना मी गूळ नेहमी किसून घालते, पण आज घाई झाली त्यामुळे मी अख्खेच्या अख्खे ठेवले, त्यामुळे किती ते गूळ वितळतं ते बघते। आता मला बऱ्यापैकी वेळ झाला ते गूळ असं हे करण्याला, तर हे अशी पद्धत झालेली आहे, असं आपल्याला मिश्रण झालेलं आहे। तर गॅस तर आपण आधी बंद केलाच आहे। तर आता आपण काय करून घेणार आहोत, हे छानपैकी मिश्रण झाले तर आपल्याला इथे वेलची जायफळ वगैरे पूड घालायची। गुळाचं काही करत असताना वेलची जायफळची तुम्ही पूड घातली तर ते ना युनिक लागतं, मला तर खूप आवडतं। आणि हे मस्तपैकी आपण आता करू, वेलची जायफळ पावडर घातली आणि हे आता आपण मस्तपैकी आपलं हे बनवलेलं आहे। आता काय करायचं, मिश्रण झालं आहे, त्याचबरोबर आपण आता माझ्याकडे चौकोनी ट्रे आहे, तिला मी साजूक तूप लावलेलं आहे खाली, म्हणजे आपली चिकटून नाही राहणार। आता मला ना एक अशी गुळाची गाठ दिसली, ती मी आता फोडती आहे। तर त्याच्यामध्ये आपण तूप लावायचं चौकोनी ट्रेमध्ये आणि मग हे मिश्रण त्याच्यामध्ये थापून घ्यायचं। माझ्याकडे चौकोनी ट्रे आहे, तुमच्याकडे ताटली असेल त्यालासुद्धा तुम्ही तुपाने ग्रीस करा आणि मग त्याच्यावर हे मिश्रण थापा। तुम्हाला ज्या याची हवी असेल जाडीची तेवढी तुम्ही गुळपापडी थापा। आता आपण ह्याला चांगले चौकोनी तुकडे करणार आहोत आणि हे थोडंसं थंड झालं की आपण लगेच सुरीने मार्किंग करणार, नाहीतर काय होतं की हे घट्ट होतं। तुम्ही माझे सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा। त्याचबरोबर इंस्टा फेसबुकवर फॉलो करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पहिले बघायला मिळतील आणि तुम्ही तशा कॉमेंट्स पण करा। माझ्या रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा, खूप सोप्या असतात आणि एकदम अगदी इन्फॉर्मेटिव्ह असतात। आता मी हे डिमोल्ड केलेले आहेत, तर अशा आपल्या गुळपापडी रेडी आहे। तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।